मध्ये सुद्धा चर्चा सुरू आहे। मला इस्रायलमध्ये माझा एक मित्र राहतो अध्यक्ष महाराज, त्याचा फोन आला 2 दिवसाच्या पहिले। म्हणजे आपलं आता ते फादरलँड आहे इस्रायल, तर तिथून मला फोन आला। ते म्हणले की आमच्याकडे युद्ध चालू आहे, पण चर्चा आता फक्त महाराष्ट्रातली या भोंदूबाबाची आहे। महिलांचं शोषण करण्यासाठी देवाचं रूप घेऊन मी कृष्णाचा अवतार आहे अशा पद्धतीचं महिलांच्या कानात फुसफुसायचं आणि त्यांना त्याच्या जाळ्यामध्ये आणायचं आणि त्यांना ओशोनं पाणी पाजायचं। म्हणजे त्या पाण्यामध्ये सगळं, त्याला आता काही हे शब्द वापरायचे इथं नाहीत। आणि अध्यक्ष महाराज, शुद्धीकरणाच्या नावाने त्या महिलांना आपल्या जाळ्यात ठेवायचं। एक घटना तर अशी झाली अध्यक्ष महाराज की एका चांगल्या घरची मुलगी त्यांनी आपल्या जाळ्यात फसवली आणि अध्यक्ष महाराज तिला एका उद्योगपत्याच्या सोबत जोडलं, कारण की तो जोड्या लावायचा। आता जोड्या खूप आहेत अध्यक्ष महाराज, त्याची पूर्ण माहिती आहे माझ्याकडे। हे 58च प्रकरण नाही, माझ्याकडे 250 प्रकरणं आलेली आहेत त्याच्यात। अध्यक्ष महाराज, त्यांनी त्या उद्योगपत्याशी जोडलं आणि त्या मुलीला सांगितलं की त्या उद्योगपत्याला तू सांग की तुझ्यामुळे मला गर्भधारणा झाली। त्या मुलीने सांगितलं त्या उद्योगपतीला। मग ते बंधुबाबाकडे गेले उद्योगपती की हे काय नवीनच झालं। ते म्हणले की सेटल करायला लागेल। 20 कोटी रुपये त्या ठिकाणी त्यांनी घेतले आणि तिथून हा धंदा सुरू झाला व्यापाराचा। अध्यक्ष महाराज, अनेक पांढरपेशांना त्यांनी लुटलं। अनेक उद्योगपती असतील, राजकारणी लोक असतील, त्याच्यामध्ये संमलित झाले। मगाशी त्या दिवशी आम्ही स्थगन आणला, त्या दिवशी सुद्धा विरोधकाकडून आम्हाला पाणी दिलं अशा पद्धतीचा आमच्यावर आरोप होत होता। अध्यक्ष महाराज, पाणी जे काही उपसमितीने त्या काळामध्ये जे काही निर्णय घेतलेत आणि त्यामुळे पाणी त्या ठिकाणी दिलं गेलं। त्याच्यानंतर अध्यक्ष महाराज तिथं पाण्याची टाकी तयार झाली, नळ झालेत। हे काय आमच्या सरकारने केले नाहीत अध्यक्ष महाराज। 1.5 कोटी रुपये तुम्ही त्या देवस्थानाच्या विकासासाठी आपण दिले। हे काही विकासाच्या दृष्टिकोनातले काही जे प्रयत्न असतात, तुम्ही असो की आम्ही असो, हे करत असतो। पण अध्यक्ष महाराज, देशाचे गृहमंत्री असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, अनेक मंत्री त्या ठिकाणी भेटीला गेले। 7 मार्चला